श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 15 जूनपासून होणार सूर्याचे राशी परिवर्तन। या 4 राशींच्या लोकांना मिळणार अमाप पैसा आणि प्रत्येक कामात मिळणार यश। जून महिन्यात सूर्य राशी परिवर्तन करणार आहे। 15 जून 2026 रोजी दुपारी 12:34 सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल। यानंतर पुढील सुमारे महिनाभर म्हणजेच 16 जुलैपर्यंत सूर्य याच राशीत विराजमान राहील। ज्योतिषशास्त्रात सूर्याला मान सन्मान, आत्मविश्वास आणि नेतृत्वाचा कारक मानले जाते। तर दुसरीकडे मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, ज्याचा संबंध बुद्धी, संवाद आणि व्यापाराशी जोडला जातो। अशा परिस्थितीत सूर्याच्या या गोचराचा प्रभाव अनेक राशींच्या लोकांच्या जीवनावर स्पष्टपणे दिसून येईल। चला जाणून घेऊया सूर्याच्या मिथुन राशीतील प्रवेशामुळे कोणत्या 4 राशींना बंपर लाभ होणार आहे। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी। मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ मेहनतीचे योग्य फळ देणारा ठरेल। ज्या कामासाठी तुम्ही गेल्या काही काळापासून प्रयत्न करत आहात त्यामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे। नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल। जर तुम्ही प्रवासाचा बेत आखत असाल तर तो फायदेशीर ठरेल। आर्थिक बाबींमध्येही नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात। एकंदरीत हा काळ तुमचा आत्मविश्वास वाढवणारा असेल। 15 जून 2026 पासून सुरू होणारे सूर्याचे मिथुन राशीतील संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरेल। या काळात सूर्य तुमच्या राशीच्या 3ऱ्या भावात गोचर करणार असल्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात आणि धैर्यात प्रचंड वाढ होईल। नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे। व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी हा काळ चांगला नफा मिळवून देणारा ठरेल। नवीन व्यावसायिक करार किंवा भागीदारीतून मोठा फायदा होईल। कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल। या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल आणि धनलाभाचे नवीन मार्ग मोकळे होतील। जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ फायदेशीर ठरेल। बऱ्याच काळापासून अडकलेले किंवा रखडलेले पैसे या काळात परत मिळण्याची शक्यता आहे। या काळात तुम्हाला नवीन आणि प्रभावशाली लोकांना भेटण्याची संधी मिळेल, ज्याचा भविष्यात फायदा होईल। 3ऱ्या भावातील सूर्य भावंडांसोबतचे नाते मजबूत करतो। त्यांच्याकडून तुम्हाला महत्त्वाची मदत मिळू शकते। कामानिमित्त किंवा मनोरंजनासाठी लहान आणि फायदेशीर प्रवास घडतील। या गोचराचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करावे आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जाप करावा। मेष राशीच्या जातकांसाठी 15 जूनपासून सुरू होणारे सूर्याचे राशी परिवर्तन आर्थिक बाबतीत अतिशय अनुकूल आणि कर्जमुक्तीसाठी मार्ग मोकळा करणारे ठरेल। 3ऱ्या भावातील सूर्य तुमच्यामध्ये पराक्रम आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवणार असल्यामुळे आर्थिक नियोजनात मोठे यश मिळेल। या गोचर काळात तुमच्या उत्पन्नामध्ये अचानक वाढ होण्याची शक्यता आहे। एकापेक्षा जास्त माध्यमातून धनलाभ होऊ शकतो। जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा नातेवाईकाला दिलेले पैसे परत मिळत नसतील तर थोडे प्रयत्न केल्यास ते या काळात परत मिळतील। शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे। भविष्यात या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल। तुमच्या योजना यशस्वी होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू आधीपेक्षा खूप मजबूत आणि सुरक्षित बनेल। जर तुम्ही जुन्या कर्जामुळे किंवा पैशांच्या सुट्ट्या देवाणीघेवाणीमुळे त्रस्त असाल तर या काळात कर्ज फेडण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल। जर तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा घर गाडी घेण्यासाठी बँकेकडून कर्ज हवे असेल तर या काळात तुमचे कर्ज सहज मंजूर होईल।
पैशांशी संबंधित किंवा मालमत्तेशी संबंधित काही जुने वाद किंवा खटले कोर्टात सुरू असतील तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. या काळात स्वतःचे कर्ज फिटेल, पण उत्साहाच्या भरात किंवा कोणाच्या दबावाखाली येऊन कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका, अन्यथा ते पैसे परत मिळण्यात अडचणी येतील. उत्पन्न वाढणार असले तरी सुरुवातीच्या काळात चैनीच्या गोष्टींवर अवाजवी खर्च करणे टाळा. 15 जूनपासून सुरू होणाऱ्या सूर्याच्या या संक्रमणादरम्यान तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी आणि कर्जमुक्तीची प्रक्रिया वेगाने करण्यासाठी रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी, थोडे लाल चंदन, अक्षता, अखंड तांदूळ आणि लाल फूल टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. अर्घ्य देताना किंवा त्यानंतर ओम गृहिणी सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करा. यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि धनलाभाचे मार्ग मोकळे होतील. या काळात रोज सकाळी आदित्य हृदय स्तोत्र वाचा. आर्थिक नळ दूर करण्यासाठी आणि नोकरी व्यवसायात प्रगती करण्यासाठी हा अमोघ उपाय आहे. जर तुम्हाला कर्जाचा हप्ता किंवा काही पैसे परत करायचे असतील तर ते मंगळवारी द्या. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी कर्जाचे पैसे परत केल्यास कर्ज लवकर फिटते. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे या काळात दर मंगळवारी ऋणमोचक मंगलस्तोत्र पठण केल्यास कितीही मोठे कर्ज असले तरी ते फेडण्याचे मार्ग लवकर सापडतात. दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा वाचा आणि हनुमानजींना गूळ चण्याचा नैवेद्य दाखवा. यामुळे कर्जाचा ताण कमी होतो. रविवारी किंवा संक्रांतीच्या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला गहू, तांबे, लाल कपडे किंवा गूळ दान करा. सूर्य हा वडिलांचा कारक आहे, त्यामुळे घरातील वडीलधारी पुरुष आणि वडिलांचा आदर करा, त्यांचे आशीर्वाद घ्या. यामुळे सूर्यग्रह मजबूत होऊन शुभ फळे देतो. 15 जून 2026 पासून सुरू होणारे सूर्याचे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी अत्यंत प्रगतिकारक आणि सुवर्ण काळ घेऊन येत आहे. 3ऱ्या भावातील सूर्य तुमच्यातील धाडस, जोखीम घेण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य प्रचंड वाढवेल, ज्याचा थेट फायदा तुमच्या व्यवसायाला होईल. जर तुम्ही नवीन भागीदारी किंवा मोठ्या व्यावसायिक करार करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. नवीन डील फायदेशीर ठरतील. जर तुम्हाला तुमच्या सध्याच्या व्यवसायाची नवीन शाखा उघडायची असेल किंवा कामाचा विस्तार करायचा असेल तर 15 जून नंतरचे प्रयत्न यशस्वी होतील. जर तुमचा व्यवसाय सरकारी टेंडर, लायसन्स किंवा शासकीय मजुरांशी संबंधित असेल तर रखडलेली कामे या काळात वेगाने पूर्ण होतील. तुमची बोलण्याची शैली अधिक प्रभावी होईल. ग्राहक आणि मोठ्या व्यापाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील, ज्यामुळे नवीन ऑर्डर मिळतील. या काळात व्यवसायासाठी केलेल्या जाहिराती किंवा मार्केटिंगचे प्रयत्न मोठे यश देऊन जातील. नवीन बाजारपेठ मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायाच्या कामानिमित्त केलेले लहान प्रवास किंवा दौरे अत्यंत फायदेशीर आणि नवीन ग्राहक मिळवून देणारे ठरतील. बाजारातील तुमची पत वाढेल, ज्यामुळे दैनंदिन विक्री आणि निव्वळ नफ्यात मोठी वाढ दिसून येईल. मार्केटमध्ये अडकलेले तुमचे जुने पैसे किंवा मालाचे पेमेंट या काळात वसूल होईल, ज्यामुळे व्यवसायात पैशांची चणचण भासणार नाही. सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्या स्वभावात थोडा अहंकार येऊ शकतो. व्यावसायिक भागीदार किंवा मोठ्या ग्राहकांशी बोलताना नम्रता ठेवा. वाद टाळा. कोणताही मोठा आर्थिक निर्णय किंवा नवीन गुंतवणूक करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा. अतिउत्साहात येऊन चुकीचा निर्णय घेऊ नका. 15 जूनपासून मिथुन राशीत सुरू होणारे सूर्याचे संक्रमण मेष राशीच्या जातकांसाठी वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधाच्या दृष्टीने संमिश्र पण सकारात्मक फलदायी ठरेल. 3ऱ्या भावात येणारा सूर्य तुमच्यातील संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवणार असल्यामुळे नात्यांमधील गैरसमज दूर होण्यास मदत होईल. जे जातक बऱ्याच काळापासून विवाहासाठी योग्य जोडीदार शोधत आहेत त्यांच्यासाठी हा काळ नवीन संधी घेऊन येईल. नाते निश्चित होण्याची दाट शक्यता निर्माण होईल. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि त्यांच्याशी लग्न करायचे असेल
तर घरातील मोठ्या व्यक्तींशी बोलण्यासाठी हा काळ उत्तम आहे. कुटुंबाकडून तुमच्या लग्नाला मंजुरी मिळू शकते. पती पत्नीमधील संबंध अधिक दृढ होतील. तुम्ही दोघे मिळून घरगुती किंवा आर्थिक बाबतीत काही मोठे आणि सकारात्मक निर्णय घेऊ शकता. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या कार्यक्षेत्रात किंवा नोकरी व्यवसायात मोठे यश मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत धार्मिक स्थळांना भेट देण्याचे किंवा एखाद्या कौटुंबिक समारंभासाठी लहान प्रवासाचे योग येतील. मेष राशीच्या जातकांसाठी 15 जूनपासून सुरू होणाऱ्या सूर्याच्या या संक्रमणादरम्यान वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी, विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आणि नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी दर गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. गुरुवारी पिवळे कपडे परिधान करा आणि केळीच्या झाडाची पूजा करून दिवा लावा. गुरुवारी मंदिरात जाऊन हरभऱ्याची डाळ, हळद किंवा पिवळी मिठाई दान करा. यामुळे विवाहाचे योग लवकर जुळून येतात. रोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा. ओम सृष्टीकर्तेय विवाह प्रदाय नमः या मंत्राचा 11 वेळा जाप करा आणि योग्य जोडीदार मिळण्यासाठी प्रार्थना करा. जर पती पत्नीमध्ये वारंवार खटके उडत असतील किंवा गैरसमज वाढत असतील तर दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करताना त्यात थोडे लाल कुंकू किंवा अक्षता आवर्जून टाका. यामुळे सूर्याचा उग्रपणा शांत होतो आणि स्वभावातील राग कमी होऊन नात्यात प्रेम वाढते. रविवारी मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला गूळ अथवा गव्हाचे दान करा. घरात गोड पदार्थांचे सेवन वाढवा आणि रविवारी मिठाचा वापर शक्यतो कमी करा. वैवाहिक सुखासाठी दर सोमवारी किंवा प्रदोष काळात शिव मंदिरात जाऊन शिवपार्वतीची एकत्रित पूजा करा. त्यांना पांढरी फुले आणि बेलपत्र अर्पण करा. यामुळे पती पत्नींमधील परस्पर ताळमेळ खूप चांगला होतो. सूर्य मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करत आहे, जे मंगळाचे स्वामी नक्षत्र आहे आणि मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह देखील आहे. परिणामी सूर्य मेष राशीच्या व्यक्तींवर शुभ प्रभाव टाकेल. त्यांचे धैर्य आणि शौर्य वाढेल. त्यांना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात लाभ मिळेल. त्यांच्या मार्गात एक मोठी संधी येऊ शकते आणि त्यांना सुदैवाने पूर्ण साथ मिळेल. जी कामे बऱ्याच काळापासून रखडली आहेत ती आता सहजपणे पूर्ण होतील. कामातील यशामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मानसिक ताण कमी होईल. उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या संधीचेही संकेत मिळत आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्यांना एक चांगली संधी मिळू शकते आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे. या काळात धनदेवता तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. आर्थिक शक्ती वाढेल. संपत्ती जमा करण्यात यश मिळेल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल ठरू शकतो. तुमची निर्णय क्षमता देखील सुधारेल, ज्यामुळे तुम्हाला योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत होईल. जुन्या कर्जातून सुटका होण्याची चिन्हे आहेत आणि तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगला पैसा कमावू शकाल. एखाद्या महत्त्वाचा व्यवहार पूर्ण होऊ शकतो, ज्यामुळे समाधान आणि आनंद मिळेल. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही नफा होण्याची शक्यता आहे. घर किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न साकार होऊ शकते. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही सकारात्मक परिणाम दिसू शकतात. करिअरच्या क्षेत्रात नवीन आणि आकर्षक संधी निर्माण होतील, ज्यांचा फायदा घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. मेष राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग अत्यंत फलदायी ठरेल. करिअरमधील नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि पदोन्नतीचे प्रबळ योग आहेत. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. दीर्घकाळापासून रखडलेले पैसे परत मिळतील. जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठे यश मिळेल. विशेषतः मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर राहील. 15 जूनला होणारे सूर्याचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. करिअरमध्ये केलेल्या कामाचे कौतुक होईल आणि चांगले यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि पैशांची कमतरता दूर होईल. कामाच्या ठिकाणी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील. या काळात प्रवासाचे योगही निर्माण होतील आणि ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी.
सूर्याचे हा राशी बदल मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरेल. याचा सर्वाधिक प्रभाव तुमच्यावरच दिसून येईल. जे लोक करिअर बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेली कामे आता गती घेतील. समाजात आणि लोकांमध्ये तुमची ओळख मजबूत होईल आणि तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. 15 जून 2026 रोजी दुपारी 12:58 सूर्य स्वतःच्या राशीतून म्हणजेच वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्यदेवाचे हे संक्रमण मिथुन राशीच्या जातकांसाठी अत्यंत भाग्यशाली आणि सन्मान वाढवणारे आणि प्रगतिकारक ठरेल. सूर्य तुमच्या राशीच्या पहिल्या भावात गोचर करणार असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक आणि आत्मविश्वास पाहायला मिळेल. जे लोक बऱ्याच काळापासून बेरोजगार आहेत किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना या काळात चांगल्या कंपन्यांकडून उत्तम ऑफर्स मिळतील. नोकरदार वर्गाला कार्यक्षेत्रात त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पदोन्नती किंवा नवीन अधिकार मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमचे वर्चस्व वाढेल आणि बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील. या काळात तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत होईल. प्रदीर्घ काळापासून अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा काळ चांगला नफा मिळवून देणारा ठरेल. भागीदारीच्या कामात मोठे यश मिळेल. या गोचर काळात तुम्हाला वडिलांकडून किंवा पितृतुल्य व्यक्तीकडून मोठा आर्थिक फायदा किंवा योग्य सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे तुमचे नाते अधिक सुधारेल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्या नेतृत्वाचा आणि निर्णयांचा आदर करतील. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात एक वेगळाच प्रभाव जाणवेल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. सूर्य पहिल्या भावात असल्यामुळे तुमच्या स्वभावात थोडा अहंकार किंवा उग्रपणा वाढू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात किंवा वैवाहिक जीवनात कोणाशीही बोलताना नम्रता ठेवा, अन्यथा वादविवाद होऊ शकतात. डोकेदुखी, डोळ्यांचे विकार किंवा शरीरात अतिउष्णता वाढल्यासारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा आणि भरपूर पाणी प्या. 15 जून 2026 पासून सुरू होणारे सूर्याचे गोचर तुमच्याच राशीतील गोचर वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे आणि काही अंशी सावधान राहण्याचे संकेत देणारे ठरेल. सूर्य तुमच्या राशीच्या पहिल्या भावात येत असल्याने त्याचा थेट प्रभाव तुमच्या स्वभावावर आणि नात्यांवर पडेल. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठी प्रगती किंवा आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कठीण प्रसंगात जोडीदार तुम्हाला खंबीर साथ देईल. कौटुंबिक निर्णय घेताना त्यांचे सहकार्य मोलाचे ठरेल. कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून तुम्ही जोडीदारासोबत एखाद्या लहान आणि आनंददायी प्रवासाचे नियोजन करू शकता. जे लोक अविवाहित आहेत आणि योग्य स्थळाच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला राहील. नवीन आणि प्रतिष्ठित घराण्यातून विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर घरातील मोठ्या व्यक्तींशी संवाद साधून नाते पुढे नेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सूर्य हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. तो पहिल्या भावात आल्यामुळे तुमच्या स्वभावात नकळत चिडचिड, अहंकार किंवा उग्रपणा वाढू शकतो. तुमच्या बोलण्यामुळे किंवा अधिकाराच्या भाषेमुळे जोडीदाराचे मन दुखावले जाऊ शकते. किरकोळ गोष्टींवरून जोडीदाराशी मतभेद किंवा वाद होण्याची शक्यता आहे. अशावेळी स्वतः शांत राहून संवादाने प्रश्न सोडवणे हुशारीचे ठरेल. 15 जून 2026 पासून सूर्य तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने वैवाहिक जीवनातील संभाव्य तणाव दूर करण्यासाठी आणि विवाहाचे योग मजबूत करण्यासाठी रोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा. वैवाहिक सुखासाठी या जलात थोडी खडीसाखर किंवा पांढरी फुले टाका. यामुळे सूर्याचा उग्रपणा कमी होतो. घराबाहेर पडताना काहीतरी गोड पदार्थ खाऊन आणि पाणी पिऊन बाहेर पडा. रविवारी लाल रंगाच्या गाईला गूळ आणि गहू खाऊ घालणे नात्यातील कटुता दूर करते. दर सोमवारी किंवा प्रदोष नक्षत्राला शिव मंदिरात जाऊन तांब्याच्या पात्रातून शिवलिंगावर जल आणि मध अर्पण करा. शिवपार्वतीची एकत्रित पूजा केल्याने पती पत्नींमधील परस्पर समन्वय सुधारतो. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी रोज किंवा दर बुधवारी दुर्गा चालीसा पठण करा
आणि माता दुर्गेला लाल फुले अर्पण करा. बुधवारी मूग डाळ, हिरवे कपडे किंवा पालेभाज्या गरजू व्यक्तीला दान करा. यामुळे विवाहाचे मार्ग मोकळे होतात. विवाहाची बोलणी यशस्वी होण्यासाठी रोज सकाळी गायत्री मंत्राचा 1 माळ 108 वेळा शांत चित्ताने जाप करा. 15 जून 2026 पासून सुरू होणारे सूर्याचे मिथुन राशीतील संक्रमण तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी आणि कर्जमुक्तीसाठी अतिशय सकारात्मक आणि फायदेशीर ठरणार आहे. या काळात बुधादित्य आणि भद्र राजयोगाच्या प्रभावामुळे धनलाभाचे मोठे योग येत आहेत. नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून तुमच्या नियमित उत्पन्नात मोठी वाढ होईल. बऱ्याच काळापासून कोणाकडे अडकलेले किंवा बुडीत खाती गेलेले पैसे अचानक परत मिळतील. एकापेक्षा जास्त माध्यमातून धनलाभ होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे तुमची बँक शिल्लक वाढेल. जर तुम्ही भूतकाळात शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा जमिनीत गुंतवणूक केली असेल तर या काळात त्यातून मोठा आर्थिक फायदा होईल. वाढत्या उत्पन्नामुळे तुम्ही तुमचे जुने कर्ज किंवा बँकेचे हप्ते वेळेपूर्वी फेडू शकाल. जर तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा नवीन घरासाठी कर्ज हवे असेल तर या काळात बँकाकडून सहज आणि कमी व्याजदरात लोन मंजूर होईल. कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून किंवा मित्रांकडून मोठी आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे वायफळ खर्च कमी होतील, ज्यामुळे पैशांची बचत करणे सोपे जाईल. हा काळ कर्ज फेडण्यासाठी चांगला आहे, परंतु कोणाच्याही सांगण्यावरून किंवा दिखाव्यासाठी नवीन वैयक्तिक कर्ज घेणे टाळा. कोणत्याही नवीन आर्थिक करारावर किंवा कर्जाच्या कागदपत्रांवर सही करताना ते काळजीपूर्वक वाचा. बुधवारी आणि शनिवारी गरजू लोकांना काळे तीळ किंवा हिरवे मूग दान करा. दररोज श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचा पाठ करा, ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहील. 15 जून 2026 रोजी होणारे सूर्याचे मिथुन राशीतील संक्रमण व्यापाऱ्यांसाठी आणि नवीन उद्योग सुरू करण्यास इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत प्रगतिकारक आणि सुवर्णकाळ घेऊन येत आहे. तुमच्याच राशीत सूर्य आणि बुधाची युती होऊन बुधादित्य राजयोग आणि भद्र राजयोग निर्माण होत असल्याने तुमच्या व्यावसायिक निर्णय क्षमतेत आणि रणनीतीमध्ये कमालीची सुधारणा होईल. नवीन व्यावसायिक भागीदारी किंवा करार करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. मोठे ब्रँड्स किंवा अनुभवी व्यक्ती तुमच्याच व्यवसायाशी जोडले जातील. जर तुम्ही तुमच्या उत्पादनांचे किंवा सेवांचे मार्केटिंग करणार असाल तर तुमची ब्रँड व्हॅल्यू वाढेल आणि जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत तुमचा व्यवसाय पोहोचेल. जे व्यापारी सरकारी निविदा किंवा शासकीय कामांशी जोडलेले आहेत त्यांना या काळात मोठे कंत्राट किंवा परवाने मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या मनात नवीन व्यवसाय सुरू करण्याचे विचार असतील तर या काळात घेतलेले निर्णय दीर्घकालीन नफा देतील. माहिती तंत्रज्ञान, डिजिटल मीडिया आणि कन्सल्टंसी, इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि ट्रॅव्हल एजन्सी, शिक्षण, कापड उद्योग आणि सोन्या चांदीचे व्यापारी इत्यादी. मिथुन राशीचा स्वामी बुध हा व्यापाराचा कारक आहे. सूर्याच्या तेजामुळे तुमची संवादशैली अधिक प्रभावी होईल. तुम्ही कठीण डील किंवा वाटाघाटी आपल्या बाजूने सहज फिरवू शकाल. प्रतिस्पर्ध्यांवर तुमचा प्रभाव राहील आणि बाजारातील तुमची पत मजबूत होईल. घाईघाईत कोणत्याही करारावर सही करू नका. सर्व कायदेशीर दस्तावेज स्वतः तपासा. सूर्य हा उष्ण ग्रह असल्याने तुमच्या स्वभावात काहीसा अहंकार येऊ शकतो. आपल्या कर्मचाऱ्यांशी किंवा व्यावसायिक भागीदारांशी बोलताना नम्रता ठेवा. व्यवसायाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये बुध यंत्र स्थापित करा. प्रत्येक बुधवारी गाईला हिरवा चारा किंवा पालकाची जुडी खायला घाला. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. सूर्य तुमच्या स्वतःच्या मिथुन राशीत प्रवेश करणार असल्याने हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. जे लोक बराच काळ पदोन्नतीची वाट पाहत आहेत त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. नवीन नोकरीची संधीही मिळू शकते. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. एखादी चांगली संधी मिळाल्यास विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमची कीर्ती आणि मानसन्मान वाढेल. समाजात तुमचा प्रभाव अधिक मजबूत होईल. बराच काळ अडकलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. फक्त प्रयत्न सुरू ठेवण्याची गरज आहे. तिसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. 15 जून 2026 रोजी होणारे सूर्याचे मिथुन राशीतील संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली, फलदायी आणि आर्थिक प्रगती घडवून आणणारी ठरेल. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह असून
तो तुमच्या कुंडलीतील 11व्या भावात म्हणजेच लाभ भावात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात 11व्या भावातील सूर्याचे गोचर सर्वोत्तम मानले जाते. तसेच तेथे आधीच उपस्थित असलेल्या बुधासोबत सूर्याची युती झाल्याने बुधादित्य राजयोग तयार होत आहे, ज्याचा सिंह राशीला सर्वाधिक फायदा होईल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. एकापेक्षा जास्त स्रोतांकडून अचानक पैसा मिळण्याचे योग आहेत. बऱ्याच काळापासून रखडलेले धन किंवा जुनी येणी अचानक परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. तुम्ही नवीन वाहन, जमीन किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता. नोकरदार वर्गाला ऑफिसमध्ये त्यांच्या कामाची मोठी पोचपावती मिळेल. उच्च पद आणि पगारवाढीचे मजबूत संकेत आहेत. बॉस आणि उच्च अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील, ज्याचा थेट फायदा तुमच्या करिअरला होईल. व्यापाऱ्यांच्या योजना यशस्वी होतील. नवीन डील किंवा ऑर्डर्स मिळाल्यामुळे नफ्याचे प्रमाण लक्षणीय वाढेल. समाज आणि कार्यक्षेत्रात तुमचे नाव होईल. तुमचे नेटवर्क वाढेल आणि प्रभावशाली लोकांशी ओळखी होतील. तुमच्या बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या इच्छा किंवा महत्त्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता उच्च पातळीवर असेल, ज्यामुळे तुम्ही कठीण आव्हानांवर सहज मात कराल. कुटुंबात सुखशांती राहील. भावंडांचे आणि मोठ्या लोकांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल. जुन्या आजारापासून किंवा शारीरिक त्रासांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि तुम्ही अधिक उत्साही अनुभवाल. सूर्य हा राजा आहे आणि तो तुमचा लाभ भावात असल्याने काही प्रमाणात तुमच्या स्वभावात अहंकार किंवा उग्रपणा येऊ शकतो. त्यामुळे इतरांशी बोलताना नम्रता ठेवा. आर्थिक आवक चांगली असली तरीही पैशांचे व्यवस्थापन नीट करा आणि कोणाच्याही आवाजावी सल्ल्याने मोठी जोखीम घेऊ नका. 15 जून 2026 पासून सुरू होणारे सूर्याचे 11वे गोचर सिंह राशीच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि जुन्या कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. तुमच्या राशीस्वामी सूर्य स्वतः लाभ स्थानात गेल्यामुळे आणि तेथे बुधादित्य राजयोग निर्माण झाल्यामुळे तुमच्या आर्थिक आयुष्याला एक मोठी सकारात्मक कलाटणी मिळेल. या काळात तुम्हाला अनपेक्षित मार्गाने धनलाभ होईल. लॉटरी, शेअर्स किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून अचानक फायदा मिळण्याचे योग आहेत. जर तुम्ही एकापेक्षा जास्त कामे किंवा व्यवसाय करत असाल तर सर्वच बाजूंनी पैशांची आवक सुरू होईल. तुम्ही भूतकाळात केलेली कोणतीही मोठी गुंतवणूक या काळात प्रचंड नफा देऊन जाईल. पैशांची आवक वेगाने वाढल्यामुळे तुमची बचत वाढेल आणि आर्थिक स्थैर्य लाभेल. उत्पन्नात झालेली प्रचंड वाढ तुम्हाला तुमचे जुने कर्ज, बँकेचे लोन किंवा बाजारची देणे वेळेपूर्वी पूर्ण फेडण्यास मदत करेल. यामुळे डोक्यावरील मोठे ओझे उतरेल. जर तुमचे गृहकर्ज किंवा वाहन कर्ज सुरू असेल तर ते पूर्णपणे नील करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध होईल. जर तुम्हाला मोठे कर्ज फेडायचे असेल तर या काळात एखाद्या प्रभावशाली मित्राकडून किंवा मोठ्या भावाकडून विनाव्याज आर्थिक मदत मिळू शकेल. जर तुम्ही स्वतःचा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा नवीन मालमत्ता घेण्यासाठी कर्ज काढू इच्छित असाल तर ते विना अडथळा आणि अगदी कमी व्याजात मंजूर होईल. पैसा येत आहे म्हणून चैनीच्या आणि दाखवण्याच्या वस्तूंवर आवाजावी खर्च करू नका. आधी कर्ज फेडण्याला प्राधान्य द्या. या काळात मित्रांना किंवा नातेवाईकांना मोठ्या रकमा उधार देणे टाळा, कारण तो पैसा परत मिळण्यात अडचणी येऊ शकतात. दर रविवारी ऋणमोचक मंगलस्त्रोताचा पाठ करा, ज्यामुळे कर्जातून लवकर सुटका होते. घरात आणि कपाटात महालक्ष्मी यंत्र स्थापित करून त्याची रोज पूजा करा. 15 जून 2026 पासून सुरू होणारे सूर्याचे राशी परिवर्तन सिंह राशीच्या जातकांसाठी लग्नाच्या आणि विवाह इच्छुकांच्या दृष्टीने अतिशय अनुकूल आणि आनंदाची बातमी घेऊन येणारे ठरेल. सूर्य तुमच्या कुंडलीच्या 11व्या भावात प्रवेश करत असल्याने आणि तेथे शुभ राजयोग तयार होत असल्याने विवाहविषयक कार्यात मोठे यश मिळेल. जे तरुण तरुणी बऱ्याच काळापासून लग्नासाठी योग्य जोडीदार शोधत आहेत त्यांचा शोध आता संपेल. तुम्हाला मनासारखा आणि चांगल्या स्वभावाचा जीवनसाथी मिळण्याचे मजबूत योग आहेत. सूर्य हा प्रतिष्ठेचा कारक आहे, त्यामुळे सिंह राशीच्या जातकांसाठी प्रतिष्ठित, सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबामधून लग्नाचे प्रस्ताव येतील. जर तुमचे कोणाशी प्रेम संबंध असतील तर घरच्यांच्या संमतीने तुमचे लग्न ठरण्याची दाट शक्यता या काळात निर्माण होईल. जर तुमच्या विवाह कार्यात काही अडथळे, मागण्या किंवा पत्रिकेतील दोष असतील तर या काळात ते दूर होतील. तुमच्या विवाहाची बोलणी पुढे नेण्यात तुमच्या मोठ्या भावाचे, बहिणीचे
किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मोठे सहकार्य लाभेल. तुमच्या जोडीदाराला त्याच्या करिअर किंवा व्यवसायात मोठा धनलाभ किंवा पदोन्नती मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. जुने मतभेद किंवा वाद मिटतील आणि एकमेकांबद्दलचा आदर वाढेल. 15 जून 2026 पासून सुरू होणारे सूर्याचे 11वे गोचर सिंह राशीच्या व्यापाऱ्यांसाठी आणि स्वतःचा नवा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत भरभराटीचा काळ घेऊन येत आहे. 11वे भाव हे थेट नफा आणि यश यांचे स्थान असल्याने तुमच्या व्यावसायिक योजना या काळात 100% यशस्वी होतील. या काळात तुमच्या व्यवसायाची विक्री आणि उलाढाल कमालीची वाढेल. आधी केलेल्या कष्टाचे मोठे आणि आर्थिक स्वरूपातील फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार नवीन शहरांमध्ये किंवा नवीन ग्राहकापर्यंत अगदी सहज करू शकाल. जर तुमचा व्यवसाय सरकारी कंत्राटी परवाने किंवा पुरवठ्याशी संबंधित असेल तर मोठे आणि फायदेशीर करार तुमच्या पदरात पडतील. लाभस्थानातील सूर्य तुम्हाला समाजातील उच्च पदस्थ अधिकारी, राजकारणी किंवा मोठ्या उद्योगपतींशी जोडेल. या ओळखींचा थेट फायदा तुमच्या व्यवसायाला होईल. जर तुम्हाला बिझनेस वाढवण्यासाठी भांडवलाची गरज असेल तर नवीन भागीदार किंवा गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात पैसा लावण्यास तयार होतील. व्यावसायिक भागीदार किंवा कर्मचाऱ्यांशी बोलताना आपला स्वभाव उग्र होऊ देऊ नका. तुमच्या अहंकाराचा फटका नात्याला बसू शकतो. मोठे आर्थिक व्यवहार किंवा नवीन करार करताना सर्व कायदेशीर बाजू तज्ज्ञाकडून तपासून घ्या. व्यवसायाच्या ठिकाणी दररोज सकाळी गायत्री मंत्राचा जाप करा किंवा ऑडिओ लावा. रविवारी कामाच्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना किंवा गरजू व्यक्तींना गोड पदार्थ किंवा पाणी आवर्जून द्या. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव असल्याने हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत विशेष मानले जात आहे. या काळात तुमच्या आर्थिक उत्पन्नात वाढण्याचे संकेत आहेत. नोकरी करणाऱ्यांना नवी जबाबदारी मिळू शकते, तर व्यापाऱ्यांना नफा कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. मेहनतीचे उत्तम फळ मिळाल्याने मन प्रसन्न राहील. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे, त्यामुळे सूर्याच्या स्थितीतील बदल या राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. पगारदार नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीची शक्यता निर्माण होत आहे. या व्यतिरिक्त उत्पन्नात वाढ होईल आणि त्यांची सामाजिक प्रतिष्ठा व सन्मान वाढेल. सूर्याचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलाकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. अधिक मास अमावस्येच्या दिवशी सिंह राशीच्या व्यक्तींना भाग्याची विशेष साथ मिळू शकते. करिअरमध्ये सुरू असलेल्या अडचणी कमी होतील आणि वरिष्ठाकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन ग्राहक किंवा कायदेशीर करार मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या रखडलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घेतल्यास मानसिक समाधान मिळेल. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक असेल. जे लोक बिझनेस क्षेत्रात आहेत त्यांना बंपर नफा होईल. एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. भागीदारीच्या व्यवसायातून मोठा फायदा मिळण्याची चिन्हे आहेत. आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. अचानक धनलाभाचे योग येतील. नवीन नोकरीच्या चांगल्या संधी किंवा ऑफर्स चालून येतील. आरोग्याच्या दृष्टीने एखाद्या जुन्या आजारापासून किंवा त्रासापासून आराम मिळू शकतो. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे मिथुन राशीतील सूर्याचे गोचर सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल. या काळात माता लक्ष्मीची कृपा राहील, त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळवण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामासाठी पुरस्कार किंवा सन्मान मिळू शकतो. या काळात जितकी मेहनत कराल तितके चांगले फळ मिळेल. आणि चौथी भाग्यवान रास आहे तुळ राशी. 15 जून 2026 रोजी होणारे सूर्याचे मिथुन राशीतील संक्रमण तुळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली आणि भाग्योदय घडवून आणणारे ठरेल. सूर्य तुमच्या कुंडलीतील 9व्या भावात म्हणजे भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे. येथे आधीच उपस्थित असलेल्या बुधासोबत सूर्याची युती झाल्याने बुधादित्य राजयोग निर्माण होत आहे. तुळ राशीसाठी सूर्य हा 11व्या भावाचा स्वामी असल्याने त्याचे भाग्यस्थानात जाणे तुमच्या आयुष्यात अनेक सुवर्ण संधी घेऊन येईल. बऱ्याच काळापासून रखडलेली किंवा नशिबाची साथ न मिळाल्याने रखडलेले कामे या काळात वेगाने पूर्ण होतील. तुमची आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल.
कुटुंबासोबत एखाद्या मोठ्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचे किंवा घरात मांगलिक कार्य करण्याचे योग येतील. जे लोक परदेशात जाण्याचा, उच्च शिक्षणाचा किंवा आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. नोकरीमध्ये तुमचे अधिकार वाढतील. नवीन जबाबदारीसह पदोन्नती किंवा चांगल्या पॅकेजची नवीन नोकरी मिळण्याचे मजबूत संकेत आहेत. ऑफिसमध्ये बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूप खुश राहतील. तुमच्या कामाचे जाहीर कौतुक होईल. जर तुम्हाला हव्या त्या ठिकाणी बदली हवी असेल तर तुमचे प्रयत्न या काळात यशस्वी होतील. भाग्य खंबीर असल्याने पैशांची कमतरता भासणार नाही. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. जमिनीशी संबंधित प्रलंबित वाद मिटतील आणि वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. वडिलांशी असलेले नाते अधिक घट्ट होईल. त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शनामुळे तुम्हाला मोठा आर्थिक किंवा व्यावसायिक फायदा होईल. समाजात तुमची पत आणि प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्या विचारांचा आणि सल्ल्याचा आदर करतील. नशिबाची साथ मिळत असली तरी कर्माला पर्याय नाही. त्यामुळे आळस सोडून आलेल्या संधीचा पूर्ण फायदा घ्या. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई गडबड करू नका. रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि त्यात लाल फूल टाका. रविवारी गरजू लोकांना गहू किंवा तांब्याचे भांडे दान करा. 15 जून 2026 पासून सुरू होणारे सूर्याचे नवगोचर तूळ राशीच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि कर्जाच्या बोजातून बाहेर पडण्यासाठी अतिशय वरदान ठरणारे सिद्ध होईल. तुमच्या लाभ भावाचा स्वामी सूर्य स्वतः भाग्यस्थानात गेल्यामुळे नशिबाच्या जोरावर धनलाभाचे मार्ग मोकळे होतील आणि आर्थिक चणचण पूर्णपणे दूर होईल. तुम्ही ज्या कामात हात घालताल तिथे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. रखडलेले पेमेंट किंवा अडकलेले पैसे या काळात सहज परत मिळतील. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा सोन्यामधील जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळेल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. जमीन, जुने घर किंवा कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागू मोठा आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिक कारणांसाठी किंवा नोकरीनिमित्त केलेले प्रवास प्रचंड आर्थिक लाभ देऊन जातील. भाग्यस्थानातील सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्या उत्पन्नाचे मार्ग वाढतील, ज्यामुळे तुमचे जुने कर्ज किंवा मित्र नातेवाईकांचे देणे सहज परत करू शकाल. जर तुमच्यावर गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्ज असेल तर ते वेळेपूर्वी अंशतः किंवा पूर्णपणे फेडण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध होईल. जर तुम्हाला नवीन मालमत्ता, घर किंवा व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज हवे असेल तर नशिबाच्या साथीमुळे सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊन कर्ज सहज मंजूर होईल. नशीब तुम्हाला साथ देत आहे, परंतु पैशांचे व्यवस्थापन स्वतःच्या हाताने करा. कोणत्याही नवीन योजनेत डोळे झाकून पैसा गुंतवू नका. कर्जाचा जामीनदार बनताना किंवा मोठ्या रकमेच्या व्यवहाराचे दस्तऐवज स्वाक्षरी करताना ते नीट वाचून घ्या. दर शुक्रवारी महालक्ष्मीला खिरीचा किंवा पांढऱ्या मिठाईचा भोग चढवा. मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसा किंवा ऋणमोचक मंगलस्त्रोताचा पाठ करा. 15 जून 2026 पासून भाग्यस्थानात सुरू होणारे सूर्याचे गोचर तूळ राशीच्या जातकांसाठी लग्नाच्या आणि विवाह इच्छुकांच्या दृष्टीने अतिशय भाग्यशाली आणि आनंददायी ठरेल. भाग्यस्थानातील बुधादित्य राजयोग विवाह कार्यातील सर्व अडथळे दूर करून विवाहाचे मजबूत योग निर्माण करेल. भाग्यस्थानातील सूर्याच्या प्रभावामुळे तुम्हाला अत्यंत सुशिक्षित, सुसंस्कृत आणि समाजातील प्रतिष्ठित कुटुंबांमधून लग्नाचे प्रस्ताव येतील. जे जातक बऱ्याच काळापासून योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांचा शोध या काळात पूर्ण होईल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गुणवान जोडीदार मिळण्याचे संकेत आहेत. तूळ राशीच्या जातकांना परदेशात राहणाऱ्या व्यक्तीशी विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ विशेष अनुकूल आहे. परदेशातून उत्तम स्थळ येऊ शकते. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि प्रेमविवाहासाठी पालकांची संमती हवी असेल तर वडिलांचे आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य तुम्हाला सहज लाभेल. घरात विवाहाची बोलणी अंतिम टप्प्यात पोहोचतील आणि लवकरच सनई चौघडे वाजण्याचे म्हणजेच विवाह निश्चितीचे योग येतील. तुमच्या पती किंवा पत्नीला त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठे यश, मानसन्मान किंवा पदोन्नती मिळेल, ज्यामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या मोठ्या धार्मिक स्थळाला किंवा तीर्थक्षेत्राला जाण्याचे बेत आखू शकता, ज्यामुळे नात्यातील गोडवा अधिक वाढेल. लग्नाची बोलणी करताना किंवा स्थळ पाहताना दोन्ही बाजूंनी गोष्टी स्पष्ट ठेवा. नशिबाची साथ असली तरी घाई गडबडीत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. सूर्य हा तेजाचा ग्रह आहे, त्यामुळे कधीकधी तुमच्या बोलण्यातून अहंकार झळकू शकतो. जोडीदाराशी किंवा त्यांच्या कुटुंबाशी नम्रतेने संवाद साधा. प्रत्येक गुरुवारी महादेवाला
पिवळे चंदन आणि बेलाची पाने अर्पण करा. दररोज किंवा गुरुवारी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे श्रवण किंवा पठण करा. 15 जून 2026 पासून सुरू होणारे सूर्याचे 9व्या भावातील गोचर तुळ राशीच्या व्यापाऱ्यांसाठी आणि नवीन बिझनेस सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी भाग्योदय घडून आणणारे ठरेल. तुमच्या कुंडलीतील निर्माण होणारा बुधादित्य राजयोग तुमच्या व्यावसायिक बुद्धिमत्तेला आणि निर्णय क्षमतेला नवी धार देईल, ज्यामुळे व्यवसायात मोठी प्रगती होईल. जे व्यावसायिक कामे रखडल्यामुळे किंवा नशिबाची साथ न मिळाल्याने अडचणीत होते, त्यांची कामे आता वेगाने पुढे सरकतील. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले देश विदेशातील प्रवास अत्यंत फायदेशीर ठरतील. नवीन शहरांमध्ये किंवा राज्यांमध्ये तुमचा व्यवसायाचा विस्तार होईल. बाजारात तुमचे पद, विश्वासार्हता आणि सन्मान वाढेल. ग्राहक स्वतःहून तुमच्या उत्पादनांकडे किंवा सेवांकडे आकर्षित होतील. व्यवसायात कोणतीही मोठी गुंतवणूक करताना वडिलांचा किंवा एखादी अनुभवी मार्गदर्शकाचा सल्ला घ्या. त्यांचा सल्ला तुम्हाला मोठ्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल आणि नफा मिळवून देईल. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यापार करत असाल तर भागीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि दोघे मिळून व्यवसायाला नव्या उंचीवर घेऊन जाल. सूर्य हा सरकारी क्षेत्राचा कारक आहे, त्यामुळे कर, GST किंवा इतर कोणतीही सरकारी कायदेशीर कामे प्रलंबित ठेवू नका. सर्व कागदपत्रे वेळेवर क्लिअर ठेवा. नशीब पूर्ण साथ देत आहे म्हणून कष्टामध्ये कमी पडू देऊ नका. योजनांची नीट अंमलबजावणी करा. आपल्या व्यावसायिक ठिकाणी दररोज सकाळी कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी सूक्त वाचा. प्रत्येक बुधवारी किंवा शनिवारी पक्ष्यांना धान्य खाऊ घाला. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्याची भक्कम साथ देणारा ठरेल. ज्या कामांमध्ये अडथळे येत होते ती कामे आता वेगाने पूर्ण होतील. नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. व्यवसायाशी जोडलेल्या लोकांना नवीन संपर्काचा मोठा फायदा होईल. कायदेशीर प्रकरणांमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि यात्रेचे योगही येतील. तुळ राशीसाठी हा दिवस सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. नोकरीत प्रगतीचे संकेत असून नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात विस्ताराच्या योजना यशस्वी ठरू शकतात. आर्थिक लाभाचे चांगले योग आहेत. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतात. एखादी जुनी स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. सूर्याचे हे गोचर तुळ राशीच्या लोकांसाठी भाग्यवर्धक ठरू शकते. नशिबाची साथ मिळाल्यामुळे अनेक कामे यशस्वी होतील. पूजा, धार्मिक कार्ये आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन रमू शकते. धार्मिक प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना नफ्याच्या नवीन संधी मिळतील आणि व्यवसायाचा विस्तार करता येईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि आरोग्यही पूर्वीपेक्षा चांगले राहील. जुने वादविवाद किंवा न्यायालयीन प्रकरणांमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो किंवा सामंजस्याने तोडगा निघू शकतो. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.